अजिंक्य भारत न्यूज प्रस्तुत जागर आदिशक्तीचा या कार्यक्रमात मी तुमचे होस्ट पल्लवी हार्दिक स्वागत करते। खरं तर नारी शक्तीच्या कर्तृत्वाचं आपण स्वरूप तुमच्या समोर आणतोय। अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या महिलांना खास तुमच्या भेटीला आणतोय। त्यामागे एक वेगळा संघर्ष आणि त्यामागे एक वेगळी प्रेरणादायी कथा आहे। तर आज माझ्यासोबत या भागात ज्या जोडल्या आहेत त्यांच्याविषयी सांगायचं झाल्यास ब्युटिशियन क्षेत्रात वेगळं अस्तित्व आहे, परंतु त्याहूनही अधिक ड्रेपरी जी आहे त्यांची प्रसिद्ध आहे। आणि या ड्रेपरीमध्ये लहान मुलांच्या शाळेच्या ऑर्डर्स असतील किंवा गॅदरिंगच्या ऑर्डर असतील किंवा पारंपरिक वेशभूषा असेल, अगदी पैठणीपासून बनवलेले फेटे ते आता नवरात्र उत्सव सुरू आहे तर त्याच्यामध्ये लागलेली सगळीच लेहंगा असतील, मग गर्ल्स केडिया असेल, बॉईज केडिया असेल, त्यानंतर एक डेकोरेटिव्ह छत्री जी आता सध्या आहे ट्रेंडिंगमध्ये, त्या सगळ्याच गोष्टी त्यांच्याकडे आहेत। आणि जिल्हा सोडून इतरही जिल्ह्यात त्यांचं काम पोहोचलेलं आहे। त्यांच्या कामाचा वारसा हा तब्बल सोशल मीडियामुळे सगळीकडेच जातोय। तर मी आमंत्रित करते वैशाली बर्डे यांना। हार्दिक स्वागत आहे ताई। थँक्यू। कशा आहात? मजेत। सगळ्यात आधी तर ब्युटिशियनच बनावं असं का वाटलं? ब्युटी क्षेत्रामध्ये आवड तर होतीच, एज्युकेशन भरपूर होतं, पण घरचे जरा मुलांच्या वगैरे जबाबदाऱ्यांमुळे मला काही बाहेर पडता आलं नाही। तर मग विचार केला चला आपण ब्युटी क्षेत्रामध्ये डेव्हलप व्हायचं। हळूहळू याच्यामध्ये डेव्हलप झालेली आहे आणि आता आपला बिझनेस खूप चांगल्या प्रकारे आहे। स्किनमध्ये तर माझं पूर्ण PhD म्हटलं तरी चालेल। म्हणजे एज्युकेशन बेसिकली काय झालंय? तुम्ही म्हटलं एज्युकेशन माझं डबल ग्रॅज्युएशन, डबल MA, DED झालेलं आहे माझं। BEdला ॲडमिशन होती पण काही कारणास्तव ती झाली नाही। तर तांडगा अनुभव आहे आणि मग त्याचा उद्योजिका म्हणून तुम्ही आता प्रवास सुरू आहे माझा गेल्या 18 वर्षापासून। तब्बल 18 वर्ष झाले ते या क्षेत्रात काम करतायत, परंतु आणखी एक व्यवसाय याला जोडून तुम्ही जो करताय त्याची माहिती आणि त्याची प्रचिती बऱ्याच लोकांना आवडते। बऱ्याच लोकांना तुमचं रेंटल हाऊसची ख्याती अशी आहे की क्वालिटी सोबत तुम्हाला हायजीन सुद्धा मिळेल। तर या ड्रेपरीविषयी काय सांगाल? ड्रेपरीचं बोलायचं झालं तर पार्लरनी मला ड्रेपरी उभी करून दिलेली आहे। ती ड्रेपरी आपण याच्यासाठी उभी केली की माझ्या मुलांसाठी मला शाळेसाठी कॉस्ट्यूम लागायचे, मग ते कॉस्ट्यूम मला इझिली मिळत नव्हते। घरच्या जबाबदाऱ्या, कुठे शोधायचं, कसं करायचं, कुठून आणायचं, जसं हवं तसं मिळत नव्हतं। मग आपणच का याच्यामध्ये पडायचं नाही? तर मग हा विचार करून मला कोणीही सपोर्ट केला नाही म्हणजे कुठे काय मिळते हे मला काही माहीत नव्हतं। फक्त इच्छा खूप होती की आपल्याला काहीतरी करायचं आहे, काहीतरी बनायचं आहे। त्यातूनच प्रवास सुरू केला। हळूहळू मार्ग मोकळे झाले आणि ड्रेपरी आपण एकच उद्देश ठेवला, पैसे कमवण्यापेक्षा आपल्याला जनतेला स्वच्छ आणि नीटनेटके कॉस्ट्यूम द्यायचे आहे, जे मी माझ्या मुलांसाठी अपेक्षा करत होती। जर मी एक आई म्हणून माझ्या मुलांसाठी अपेक्षा करते तर तीच अपेक्षा प्रत्येक आई करू शकते। मग त्या आईचं सांत्वन तिला पॉझिटिव्ह मिळावं असा प्रयत्न आहे आपला। पैसे कमवणे हा उद्देश नाही आहे। तर प्रत्येक एक आई आपल्या बाळाला जितकं जपत असते ती हायजीन पण तेवढंच बघत असते। तर ते आपण कार्य करावं हा एक याच्या मागचा उद्देश आहे। आणि हा उद्देश इतका स्पष्ट आणि स्वच्छ त्यांच्याकडे असणाऱ्या ड्रेपरी सारखाच आहे। खरं तर पैसे कमावणं ही एक सेकंडरी बाब सगळ्यांसाठी असतेच। एक स्वार्थ प्रत्येकाचा थोडाफार सगळ्या गोष्टींमध्ये असतो, परंतु तुम्ही काम करत असताना तुम्ही कसे आहात, तुमचं इंटेन्शन कसं आहे हे मात्र तुम्हाला खूप पुढे नेऊन जात असतं। आणि आज त्यांचं जे वलय वाढलं आहे, जसं त्यांनी सांगितलं वैशालीताईंनी की अगदी छोट्यापासून सगळी गोष्टींची सुरुवात केली आहे। स्वतः जाऊन शोधणे, ते सगळ्या गोष्टीची चाचपणी करणे। आणि आम्ही असं ऐकलं की या नवरात्रात तर धमाल आहे तुमच्याकडे, काय काय गोष्टी असणार? नवरात्रामध्ये आपल्याकडे 1 वर्षाच्या बाळापासनं तर सगळ्यांचे वेगवेगळे व्हेरायटी केडिया, घागरे, इंडो वेस्टर्न, त्याला लागणारी ज्वेलरी, हेवी, साधी, जनरली बायकांना जे हवं असतं ते आपण देण्याचा शक्यतोवर प्रयत्न करतो आणि तो प्रयत्न पूर्ण होतो। एका लेडीजला काय आवडतं हे एका लेडीजलाच कळत असतं, म्हणून आपण तो पूर्ण प्रयत्न करतो। आणि कलरचं मला जरा थोडंसं आहे त्याचं नॉलेज, म्हणून कलर कॉम्बिनेशन माझ्यासाठी फार महत्त्वाचं असतं की हा कॉस्ट्यूम असा नाही, मला असाच हवा आहे, मला तो कलर त्याच्यासोबत नको, मला तेच हवं आहे। आणि हे गाईड आपण आपल्या कस्टमरला पण करतो की मॅडम तुम्ही ते न घेता हे घ्या, म्हणजे हे तुम्हाला रिझल्ट देईल, प्राईस पण मिळवून देईल। आपण हे पण मार्गदर्शन करतो, म्हणजे
पार्लर नॉलेज आणि पार्लर असल्यामुळे जनरली ह्या गोष्टी सध्या म्हणजे सिद्ध होतात. ट्रेंडिंग मध्ये आहे आणि एक स्वतःची एक इच्छा, एक वेगळा त्याला आयाम देण्याचा जो कल आहे तो प्रत्येकामध्ये हा बारीक दृष्टिकोन असणं हे सहसा आपल्याला बघायला मिळत नाही. परंतु एक स्त्री म्हणून, जसं आता नवरात्र उत्सव सुरू आहे ताई, अजिंक्य भारतचा नेहमीच प्रयत्न असतो काहीतरी नवीन घेऊन येण्याचा. तर जागर आदिशक्तीच्या माध्यमातून आपण अशा महिलांपर्यंत पोहोचतोय की फार कमी त्या रिअरली मुलाखतीमध्ये आल्यात. आणि मला असं वाटतं तुझी ही पहिली मुलाखत असेल व्हिडिओच्या माध्यमातून. पहिलीच आहे. हो. या आधी आकाशवाणीला ताईने मुलाखत दिली आहे. प्रयत्न हाच होता की या माध्यमातून यांच्याही करिअरला आणखी बूस्टिंग मिळावं आणि प्रेरणादायी स्टोरी आपल्यापर्यंत पोहोचावी. मला पुढे असं तुला जाऊन विचारावं असं वाटेल की एक वर्किंग वुमन आणि एक बिझनेस वुमन म्हणून तू घर आणि हे याची सांगड कशी घालते? तसं सांगायचं झालं ना, स्त्री एक आदिशक्ती आहे हे तेवढंच सत्य आहे. कारण जर ती गोष्ट ठरवली ना, तर ती काहीही करू शकते. ही मी माझ्यावरून सांगू शकते. जेव्हा मी पार्लर चालवायची तेव्हा मी म्हणायची की पार्लर आणि घर आणि मुलं. आज मी ड्रेपरी पण तितक्याच चांगल्या प्रकारे सांभाळते. मी ते कॉन्फिडेंटली सांगते. कारण मी टायमिंगला महत्त्व देऊन सगळ्या गोष्टी तयार करते की माझे सासू सासरे पण आहे, सगळं आहे, पण मला त्यांना सांभाळून, मुलांना सांभाळून, एक आई म्हणून मला आईची जबाबदारी आहे, एक सून म्हणून मला सुनेची जबाबदारी आहे. आणि बिझनेस तर मला करायचाच आहे. मला स्वतःला काहीतरी घडवायचं आहे, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं आहे. ते मी बऱ्यापैकी केलेलं आहे, पण अजून माझं मोठं स्वप्न आहे. मला ते सगळ्यांच्या माध्यमातून करायचे आहे आणि सगळ्यांची ताकद, सगळ्यांची पॉझिटिव्ह एनर्जी माझ्यासोबत असल्यामुळे ते मी करू शकते. आणि ॲक्च्युली हाच पाठिंबा आपल्याला हवा असतो. अशीच छान अशी चर्चा, असा हितगुज वैशाली ताईसोबत सुरू असणार आहे. परंतु तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. पुन्हा विश्रांतीनंतर जागर आदिशक्तीचा स्वरूप नारी शक्तीच्या कर्तृत्वाचे या कार्यक्रमात हार्दिक स्वागत करते. माझी चर्चा आणि माझं हितगुज वैशाली ताई ज्या ब्युटिशियन आहेत, त्यासोबतच ड्रेपरीचा त्यांचा उद्योग आहे, या आपल्या छान चर्चा सुरू आहे. मला आता पुढे जाऊन असं तुम्हाला विचारावं असं वाटेल, म्हणतात ना कुठल्याही यशस्वी स्त्रीच्या मागे एका यशस्वी पुरुषाचा हात असतो. ही जी एक आता प्रचलित म्हण ॲक्च्युली सुरू झाली आहे. म्हण तर अशी होती की पुरुषाच्या मागे स्त्रीचा असतो, परंतु अशा काही कर्तृत्ववान स्त्रिया पाहिल्यानंतर निश्चितपणे असं म्हणावं असं वाटतं की यशस्वी पुरुषाचा हात आहे. या बाबतीत आपण काय सांगाल? याच्या मागे तर माझ्या वडिलांचा हात आहे सगळ्यात पहिला, की ते म्हणतात तू कर, मी तुझ्यासोबत आहे, तू हे करू शकते, तुला करायचं आहे. माझे मिस्टर पण मला कधीच मागे डगमगू नाही देत. मी कधी कधी थकून जाते, निगेटिव्ह एनर्जी येते, नाही, तू पॉझिटिव्ह आहे, तू माझ्यापेक्षा चांगलं करू शकते आणि तूच ते करू शकते. तू जे बोलू शकते ते मी नाही बोलू शकत, तू करू शकते. माझ्या मागे ते अगदी खंबीरपणे उभे असतात. म्हणून माझ्या बाबांना थँक्स, माझ्या मिस्टरांना थँक्स. खरं तर थोडासा भावूक आणि एक काय म्हणतात ना की जेव्हा ही अशी खंबीर पुरुष आणि माणसं एक वडील म्हणून, एक पती म्हणून एका स्त्रीच्या मागे जेव्हा उभे असतात, तेव्हा ती जगात कुठेही थांबू शकत नाही. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद ही आदिशक्ती आणि नवदुर्गेमध्ये असते. आणि हीच नवदुर्गा आज या माध्यमातून आपल्या भेटीला आणली आहे. अशा अनेक नवदुर्गांचे एपिसोड तुम्ही आतापर्यंत पाहिले. तुम्हाला हाही सुद्धा एपिसोड कसा वाटला हे नक्कीच प्रतिक्रियेच्या माध्यमातून सांगा. परंतु तत्पूर्वी मला तुला विचारावं असं वाटेल की अनघा ड्रेपरी आणि वैशाली ब्युटी पार्लर यांचे ॲड्रेस कुठे आहे, जर यांना यायचं असेल तर? अदिती ब्युटी पार्लर हे जानोरकर मंगल कार्यालयाच्या मागे आहे, रिंग रोडला. आणि अनघा ड्रेपरी हाऊस हे तुकाराम चौकातून जेव्हा आपण कौलखेडकडे जातो, फर्स्ट बिल्डिंग जी आहे सुदर्शन पार्क बिल्डिंग, तिथे आहे फ्लॅटमध्ये. नक्कीच तुम्ही या, तुमचं नेहमी स्वागत राहील आणि तुमच्याकडनं आमच्याकडे पॉझिटिव्हच सगळं काही मिळेल. जे मी बोललं त्याचप्रमाणे मिळेल. आणि सरते शेवटी सगळ्या महिलांना काय संदेश देशील? मला हे महिलांसाठी एक सांगायचं आहे, मी एक महिला आहे, तर तुम्ही कोणीही मागे नाही आहे. कोणी स्वतःला मागे समजू नका, निगेटिव्ह समजू नका. कोणती स्त्री कमी नाही आहे. तिने स्वतःला मनावर ठरवलं ना, ती काहीही करू शकते, काहीही करू शकते. फक्त स्वतःला खंबीरपणे तयार करा की मी आहे, मला करायचं आहे, करून दाखवायचं आहे. मग ती स्त्री आई असो, ती आईची जबाबदारी सांभाळते, सुनेची सांभाळते आणि प्रत्येक क्षेत्रात पुढे जाते. हा माझ्यावरून असलेला विश्वास आहे. हा अतिशय मोलाचा संदेश त्यांनी दिलाय. जेव्हा एक स्त्री ठरवते की मला ते करायचंय, बघा जननी तिलाच म्हटलंय जिच्यापासून
जगाची सुरुवात आहे, त्याच्यामुळे तू मागे राहूच शकत नाही. कार्यक्रम बघत असलेली ती प्रत्येक महिला, ती प्रत्येक स्त्री, ती प्रत्येक सखी, तिला अजिंक्य भारत न्यूजतर्फे एक आव्हान असेल आणि एक विश्वास असेल की तुमच्यातील कलागुणांना जोपासा आणि नवरात्री उत्सवामध्ये स्वतःची काळजी घ्या, आरोग्याची काळजी घ्या आणि या जगाला पुढे नेणारी ही जननी जी आहे ती जर स्ट्रॉंग असेल तर म्हणतात ना की एखाद्या समाजाच्या यशस्वीतेची जर आपल्याला परीक्षा करायची असेल तर त्या समाजामध्ये स्त्रियांचं साक्षर प्रमाण किती आहे यावरून त्या समाजाची प्रगती लक्षात येते. अजिंक्य भारत न्यूजचा खास जागर आदिशक्तीचा हा कार्यक्रम कसा वाटला प्रतिक्रिया कळवा. तत्पूर्वी बघत राहा अजिंक्य भारत न्यूज, बातम्यांचा वेगवान पाठलाग.